नमस्कार. आज मी जनवाड इथं आलेलो आहे. तर इथं या शेतकऱ्यांना आपण ऑल इन वन टॉनिक आणि स्ट्रेक्चर ह्या ऊस लावणीसाठी दिलं होतं. तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार साहेब, नमस्ते. आपलं नाव? उदयकुमार मल्लाप्पा चौगले. आज आपल्या हातामध्ये ऑल इन वन टॉनिक आणि स्ट्रेक्चर जे आहे ते तुम्ही ह्याला कसं वापरलं ते? पहिला एक आळवणी घेतली, बरं. नंतर टप्प्याटप्प्यानं 2 फवारण्या घेतल्या हां, आणि लागवड टाकत्या वेळेला भरण्याच्या टायमाला चोळून एक चोळून टाकलं. म्हणजे एक आळवणी, 2 फवारणी आणि आणि लागवडीला एक चोळून टाकले. आज किती महिन्याची लावण आहे तुमची? 9 महिन्याची लावण आहे. आज 9 महिन्याची लावण आहे. बघू शकता पेरं तरी जवळ 15-16 तयार आहे. आता ह्यांची जर पेरं बघितली तर असं वर बघायला लागतं. 15-16 पेरं आता ह्याला तयार आहेत. प्लॉट सुद्धा तुम्ही बघू शकता. इतकीचं तर पेरं पडल्या. पेर जरा दाखवा ते. बघा की बघा, इतकीचं पेरच आहे. एक वितेचं पेर आहे. होय. पेराला जाडी चांगली आहे. ते आहे चांगलं. परत ह्या जमिनीला मीठ फुटतो ना तुमच्या. पहिला आहे फुटलं. इथं पाणी बी येतं इथे. पाणी बी आहे, पण नदी पडते इथे. मग आता ह्यांची मुळं तुम्ही बघू शकताय. भरपूर आहे. ही बघा ही अशी लांबीची मुळं आहेत. ही अशी मुळे यांची लांबीची आहेत. परत मातीची प्रत सुद्धा तुम्ही बघू शकता. अशी एकदम माती यांची बगबगीत झाल्या. ह्या रानाला आधी मीठ फुटत होतं. कुठं होतं? आता ह्या वर्षी काय त्याचा प्रकार नाही, आता ते हे देताना आळवणी देताना तर एकदम हे चालू झालं ना. कमी आलं. आणि रासायनिक खताचा मात्रा 50% 50% लागला. ह्याच्या आधी असा तुमच्या इथं ऊस येत होता का? नाही नाही नाही. पहिल्यांदाच? आणि आता तर वातावरण बरोबर नाही, हं. तरी त्या मानानं तर एक नंबरच दिसायला. आता बाकीची ती खोडवी बिडवी ज्या सगळी डिम आहे तसं म्हणावं तसं होतं नाही नाही तर हे आपलं आहे. आवदाई आणि एक नंबरच आहे. चालेल. तर तुम्ही ऑल इन वन टॉनिकला जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. थँक्यू.